Hello to our students. Children, today we are going to see a famous Japanese folktale. Standard 6, subject English, 3.2, The Magic Herb. We should not disturb others with the story. The one who gets others in trouble gets himself into trouble. So let's start the story. बालमित्रांनो, अतिशय सुंदर सुप्रसिद्ध एक जापनीज लोककथा आज आपण पाहणार आहोत. आपण इतरांना संकटात आणण्याचा कधीही प्रयत्न करू नये. आपण दुसऱ्यांना अडचणीत आणत असताना निश्चितच आपण देखील अडचणीमध्ये येत असतो. यामधून निश्चितच या गोष्टीचा बोध आपण घेणार आहोत. चला तर मग अतिशय फेमस या जापनीज लोककथेला आपण सुरुवात करूया. 3.2 द मॅजिक हर्ब, जादूची औषधी वनस्पती. नॉक 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 म्हणजे ठॉक 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 असं कोणीतरी दार ठोठावलं. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. त्या खानावळीचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होते. INN इन मीन्स खानावळ. खानावळीचा दरवाजा बाहेरून कोणीतरी ठोठावत होते. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. बाहेर यापूर्वीच अंधार पडायला सुरुवात झाली होती, म्हणजे अंधार पडलेला होता. हुज देअर, कोण आहे? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम द विथिन. खानावळीचा मालक, दार बंद आहे, आतूनच आवाज दिलेला आहे. कोण आहे? कोण दार वाजवत आहे? आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. बाहेरून आवाज आलेला आहे, मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, शेड द मॅन आउटसाइड. मला आजची रात्र खानावळीत घालवायची आहे, तो बाहेर असलेला गरीब माणूस सांगत आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. तो माणूस गरीब आहे हे ऐकून त्या खानावळवाल्याला किंवा त्या खानावळीचा मालकाला काही बरं वाटलं नाही. का तर निश्चितपणे हा जो काय खानावळवाला आहे, धाबा काढणारा, खानावळ काढणारा व्यक्ती निश्चितच कमवण्याच्या उद्देशाने हा व्यवसाय टाकलेला असतो. म्हणून मी गरीब आहे हे ऐकून त्या व्यक्तीला काय बरं वाटलं नाही. बट ऑल दी शेम ही ओपन दी डोअर अँड ब्रॉड हिम इनसाइड. त्याने दरवाजा उघडला आणि त्या व्यक्तीला आत घेतले. द मर्चंट ओअर, वियर म्हणजे नेसणे किंवा परिधान करणे, तर त्याचं भूतकाळी रूप आहे ओअर. द मर्चंट ओअर सिंपल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिंपल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅग. त्या व्यापाऱ्याने साधे कपडे परिधान केले होते आणि आपल्या पाठीवर फक्त एक साधी कापडाची पिशवी सोबत आणली होती. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट दी मार्केट. मी बाजारात कंटाळवाना दमछाक करणारा दिवस घालवलेला आहे, म्हणून मी आता खूप थकलो आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. आता माझ्याकडे किंवा माझ्यामध्ये माझ्या गावाला चालत परत जाण्याची ताकद शिल्लक राहिलेली नाही. प्लीज प्रिपेअर अ सिंपल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड दी मर्चंट. कृपया माझी एक विनंती आहे, माझ्याकरिता एक साधे रात्रीचं जेवण तयार करून द्या. त्या व्यापाऱ्याने खानावळवाल्याला विनंती केली. द इनकीपर जस्ट नोडेड अँड वेंट बॅक टू द किचन. त्या खानावळवाल्याने फक्त मान डोलावली आणि तो परत स्वयंपाकघरात गेला. छे किळस किंवा तिरस्कार व्यक्त करणारा उद्गार आहे. छे.
व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स? अशा भिकारड्या ग्राहकांना जेवण देण्यात काय अर्थ आहे? शी कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट बट लुक ॲट हिज क्लॉथ्स. तो स्वतःला व्यापारी म्हणवतो, परंतु त्याच्या कपड्याकडे पहा. अ मर्चंट बट लुक ॲट दी क्लॉथ्स. त्याच्या कपड्याकडे पहा. लुक ॲट हिज बॅग. त्याच्या पिशवीकडे पहा. ही शूज आर ऑल ओर्न आउट. त्याचे जोडे सर्वत्र फाटलेले, जीर्ण झालेले आहेत. कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट. त्याला त्याच्या व्यापारी वस्तू किंवा माल सांभाळायला किंवा स्वतःचा माल वाहून नेण्यासाठी तर त्याला एखादा नोकर ठेवणे देखील परवडत नाही. कॅन नॉट अफोर्ड इवन अ गुड मील. एवढेच नव्हे तर चांगले जेवण सुद्धा त्याला परवडत नाही. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. तो आपल्या पत्नीजवळ तक्रार किंवा कुरबूर करू लागला. यू आर राईट. यू आर राईट. तुमचे म्हणणे बरोबर आहे. पत्नीने आपल्या पतीला सांगत आहे या ठिकाणी. शेड हिज वाईफ म्हणजे या ठिकाणी पत्नी म्हणते तुमचं अगदी बरोबर आहे. शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. ती तिच्या नवऱ्यासारखीच लोभी आणि अगदी निष्ठुर आहे. वी कुक अ मील फॉर हिम. आपण त्याच्याकरिता जेवण शिजवणार. वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम प्लेस टू स्लीप अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. या ठिकाणी दोघं विचार करत आहेत. आपण त्याच्याकरिता जेवण शिजवणार, त्याला झोपायला जागा देणार आणि त्या बदल्यात तो आपल्याला किती पैसे देणार? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. व्हॉट डिड यू टेक हिम इन? ड्राईव्ह हिम आउट. कदाचित केवळ 2 नाणे. कपल ऑफ कॉइन्स मीन्स फक्त 2 नाणे तो देईल. व्हाय डिड यू टेक हिम इन? तुम्ही त्याला आत का घेतले? ड्राईव्ह हिम आउट. त्याला हाकलून लावा, त्याला बाहेर काढा. शिव नाव पेज नंबर 57. नो नाही, तसं नाही करता येणार. शेड दी इनकीपर. खानावळीचे जे मालक आहे ते मालक सांगतात छे तसं नाही करता येणार आपल्याला. दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. ते आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या नावलौकिकतेला शोभणारं नाही. बट आय हॅव अन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. परंतु मला एक कल्पना सुचली आहे. एक अतिशय सुंदर अशी कल्पना माझ्याकडे आहे. आय हॅव दिस मॅजिक हर्ब, आय बॉट इट लॉंग अगो. माझ्याकडं ही एक औषधी वनस्पती आहे. मी फार पूर्वी ती विकत घेतली होती. हुएवर इट्स द हर्ब फॉरगेट समथिंग. जो कोणी ही औषधी वनस्पती खातो तो काहीतरी विसरतो. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो अँड ॲड दी मॅजिक हर्ब टू इट. मग आता निश्चितच आपण काय करूया? आपल्याकडे असलेली औषधी वनस्पतीचा वापर करून त्याला आपण जेवण बनवून देऊया. निश्चितच तो काहीतरी विसरेल. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चेंडाइज हिअर टुमारो. आपण या माणसाकरता चांगले जेवण तयार करू आणि त्यात ती अद्भुत औषधी वनस्पती आपण मिसळू. त्यानंतर उद्या तो त्याच्या व्यापारी मालापैकी काही माल येथे नक्कीच विसरून जाईल. असे दोघं पती आणि पत्नी या ठिकाणी चर्चा करत आहेत. हाऊ क्लेवर यू आर. तुम्ही किती हुशार आहात. एक्सक्लेम्ड द वाईफ. पत्नी उद्गारली, खरंच तुम्ही किती हुशार आहात. यस यस. व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. बरोबर आहे, तो दुसरं काय विसरणार. ही आर जस्ट अ मर्चेंडाइज विथ हिम. त्याच्याकडे त्याच्याबरोबर फक्त त्याचा व्यापारी मालच आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. कदाचित
तो त्याचा सर्वच माल विसरेल आणि येथे मागे सोडून जाईल. इट विल शुअरली बी अवर्स टुमारो. आणि तो सर्व माल उद्या नक्की आपलाच असेल, नक्की आपलाच होईल. म्हणून आपण या मॅजिक हर्बचा वापर करून त्याला अतिशय टेस्टी आणि सुंदर जेवण आपण तयार करून देऊया. सो दॅट्स व्हॉट दी ग्रीडी कपल डिड. तेव्हा त्या लोभी जोडप्याने ठरवल्याप्रमाणे तसेच केले. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड दी मॅजिक हर्ब टू इच. त्याने त्याच्या ग्राहकासाठी स्वादिष्ट जेवण शिजवले आणि त्याने ती अद्भुत औषधी वनस्पती मिसळली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. त्या गरीब व्यापाऱ्याला मात्र कोणतीच शंका आलेली नाही. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. त्याने त्या चांगल्या जेवणाबद्दल त्या खानावळवाल्यांचे आभार मानले आणि तो झोपी गेला. तो म्हणजे व्यापारी झोपी गेला. द नेक्स्ट मॉर्निंग as soon as the innkeeper and his wife woke up. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खानावळवाला आणि त्याची पत्नी झोपेतून जागे होताच झोपेतून उठल्यानंतर काय केले पहा. दे वेंट टू मर्चंट्स रूम. कुठे गेले तर ते व्यापाराच्या खोलीमध्ये गेले, खोलीत गेले. बट अलास, परंतु अरे रे काय झालं बघा. द मर्चंट वॉज नॉट देअर. तो व्यापारी तेथे नव्हता. द रूम वॉज एम्प्टी. खोली कशी होती. एम्प्टी मीन्स रिकामी. खोली रिकामी होती. म्हणजे तो जो व्यापारी आहे तो व्यापारी सकाळी उठून तो निघून गेला होता. व्हॉट्स दिस. हे काय झालं. हे काय. देअर इज नो वन हिअर. देअर इज नो वन हिअर. येथे कोणीही नाही. अँड व्हेअर इज दी बॅग. आणि त्या व्यापाऱ्याची त्या व्यापारी मालाची थैली कोठे आहे. दॅट टू इज गॉन. ती सुद्धा गेली. म्हणजे पिशवी तो जो व्यापारी आहे तो व्यापारी पिशवीसह निघून गेलेला आहे. आपला जो व्यापारी माल आहे तो व्यापारी माल सोबत घेऊन तो व्यापारी निघून गेलेला आहे. लेट्स चेक. आपण तपासूया. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. या ठिकाणी खानावळवाला म्हणतोय त्या औषधी वनस्पतीची जादू फार प्रभावी आहे. ते औषध फार परिणामकारक आहे. आपण पुन्हा पुन्हा तपासूया. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. मला खात्री आहे तो काहीतरी नक्कीच विसरला असला पाहिजे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. तो काहीतरी मागे सोडूनच गेला असला पाहिजे. मला खात्री आहे औषध अतिशय गुणकारी असल्यामुळं औषधी वनस्पती अतिशय परिणामकारक असल्यामुळं औषध घालेला प्रत्येक माणूस काहीतरी निश्चितपणे विसरतो. मग हा व्यापारी सुद्धा काहीतरी मागे सोडूनच गेला पाहिजे. मग आपण पुन्हा पुन्हा तपासूया त्याने काहीतरी विसरलेला असेल. द इनकीपर सर्च्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ दी रूम. त्या खानावळवाल्याने त्या खोलीचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शोधले. बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. परंतु त्याला काहीच सापडू शकले नाही. हाऊ कम ही फॉरगेट नथिंग. माझा यावर विश्वासच बसत नाही. आय कांट बिलीव्ह इट. माझा यावर विश्वास बसत नाही. तो काहीतरी विसरलेला, तो काहीच विसरला नाही. असे कसे झाले. असं होऊ शकत नाही. यावर माझा विश्वास बसत नाही. शेडही तो म्हणाला. म्हणजे खानावळवाला म्हणतोय की तो काहीच विसरलेला नाही. असं कधीच होऊ शकत नाही. निश्चितच तो काहीतरी विसरलेला असणार आहे. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन दी फोरहेड. एकाएकी त्या पत्नीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. वी वेर सो फुलिश.
आपण किती मूर्ख होतो. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. तो नक्कीच काहीतरी विसरला आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. तो काय विसरला बघा, तो आपल्याला पैसे द्यायला विसरला आहे. तो आपल्याला पैसे न देता अतिशय फ्रीमध्ये मोफत जेवण करून गेलेला आहे. द इनकीपर नेव्हर यूज दी मॅजिक हर्ब अगेन. त्या खानावळवाल्याने ती जादूची औषधी वनस्पती पुन्हा केव्हाच वापरली नाही. बालमित्रांनो, दिस इज अ व्हेरी फेमस जॅपनीज फोकटेल. ही एक अतिशय प्रसिद्ध अशी जपानी लोककथा आहे. निश्चितच यामधून आपण एक बोध घेऊया. कोणत्याही व्यक्तीला आपण कमी लेखू नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण इतरांना संकटात आणण्याचा कधीच प्रयत्न करू नये. आपण इतरांना किंवा दुसऱ्यांना संकटात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच आपणही अडचणीमध्ये येणार आहे, हे आपण विसरता कामा नये. बालमित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक हा पाठ पुन्हा पुन्हा अभ्यासा. आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये या पाठाखालील स्वाध्याय म्हणजे पॉइंटर्स आपण पूर्ण करणार आहोत, तेही पाहायला विसरू नका. अद्यापर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर श्रीमंत कोळी व्हिजन ऑफ टीचर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.